मोदी शहा फडणवीस यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडण्यात आलाय। अजित पवारांचा सुद्धा अभिनंदन प्रस्ताव मांडला गेलाय। गटनेते म्हणून एकनाथ शिंदे यांची निवड करण्यात आली, तर मुख्यमंत्री कोण होणार याबाबत चर्चा करण्यास मनाई केली आहे। ठाकरेंच्या शिवसेनेच्या नवनिर्वाचित आमदारांची मातोश्रीवर आज दुपारी 12 वाजता बैठक होणार आहे। ठाकरे गट पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ही बैठक होईल। विधानसभेच्या लागलेल्या निकालानंतर ठाकरेंच्या शिवसेनेची मातोश्रीवर ही बैठक होणार आहे। मुंबईत आज मनसेची महत्त्वाची बैठक होणार आहे। राज ठाकरेंच्या उपस्थितीत शिवतीर्थ निवासस्थानी ही बैठक पार पडेल। विधानसभेच्या पराभवावर या बैठकीत मंथन होणार असून आगामी काळातील मनसेच्या भूमिकेकडे लक्ष लागलंय। इंडिया आघाडीच्या प्रमुख नेत्यांची आज दिल्लीमध्ये बैठक होणार आहे। हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सकाळी 10 वाजता ही महत्त्वाची बैठक पार पडेल। काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या दालनात ही बैठक होणार आहे। विरोधी पक्षाची काय रणनीती असावी यावर चर्चा केली जाईल। शिंदे, फडणवीस आणि अजित पवार आज दिल्लीला जाण्याची शक्यता आहे। सत्ता स्थापन आणि मंत्रिमंडळाबाबत आज निर्णय होण्याची शक्यता आहे। मुख्यमंत्री कोण होणार या मुद्द्यावर चर्चा होणार आहे। पश्चिम रेल्वेला 19 महिन्यांमध्ये 164 कोटी 36 लाख रुपयांचा महसूल मिळाला आहे। जाहिरात दुकान भाड्यांमधून पश्चिम रेल्वेला 164 कोटींचं उत्पन्न प्राप्त झालंय। झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते हेमंत सोरेन यांनी झारखंडचे राज्यपाल संतोष कुमार गंगवार यांची भेट घेऊन सत्ता स्थापनेचा दावा केला। इंडिया आघाडीनं बहुमत प्राप्त केल्यानंतर बैठकीत सोरेन यांची विधिमंडळ नेतेपदी निवड करण्यात आली। सोरेन झारखंडचे 14वे मुख्यमंत्री म्हणून 28 तारखेला शपथ घेतील। संसदेचं हिवाळी अधिवेशन आजपासून सुरू होत आहे। अदानी संदर्भातील मुद्दा सभागृहात मांडला जाण्याची शक्यता आहे। रविवारी सर्वपक्षीय बैठकीत विरोधक आक्रमक झाले होते। आता अदानी मुद्द्यावर सरकारची कोंडी होणार असं चित्र दिसून येत आहे। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही सुपरहिट झाली। हा चमत्कार लाडक्या बहिणीनं केला तर हा लाडका भाऊ तुमच्या पाठीशी कायम उभा राहील असं वक्तव्य एकनाथ शिंदे यांनी केलंय। शरद पवार आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्यात बैठक झाली। दोघांमध्ये बंद दाराआड चर्चा झाली असून कराडमधील VITS सत्यजित हॉटेलमध्ये ही बैठक पार पडली। निकालातून बोध घेऊन नक्कीच आत्मपरीक्षण करू, पराभूत झालो असलो तरी प्रांजळपणे काम करू अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी निकालानंतर दिली। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्हाबाबत 23 नोव्हेंबरला सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे। न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती उज्ज्वल भुयान यांच्या पीठासमोर ही सुनावणी होणार आहे। विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर होणारी सुनावणी महत्त्वाची ठरणार आहे। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे दिल्लीला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। विधानसभेच्या निर्णयानंतर पटोलेंची दिल्लीवाली असणार असून वरिष्ठांशी चर्चा करून आगामी रणनीती ठरवली जाईल। पुण्यात रहदारीच्या ठिकाणी कॉन्सर्ट आधी तरुणाई दारूच्या बाटल्या हातात घेऊन मद्य पीत असल्याचं समोर आलंय। या प्रकरणी राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून आंदोलन करण्यात आलं। राष्ट्रवादीचे युवा नेते पार्थ पवार यांनी सूचक ट्विट केलंय। पक्षामध्ये येऊ इच्छिणाऱ्या आमदारांचं स्वागत करतो। एकत्र येऊन महाराष्ट्राला प्रगतीपथावर नेऊया असं पार्थ पवार म्हणाले। लोकसभेपासून ठाणे ते कोकण भाजपमय झालंय। बालेकिल्ला म्हणजे काय असा प्रश्न नितेश राणेंनी ठाकरेंना केलाय। गिरीश महाजन यांनी संजय राऊतांवर टीका केली आहे। राऊतांना गुजरातशिवाय दुसरं काही दिसत नसून मतदारांनी त्यांना चोख प्रत्युत्तर दिले असं गिरीश महाजन म्हणाले। महाराष्ट्राचं सत्ता केंद्र सागर आहे। सर्वांचा बॉस सागर बंगल्यावर आहे। जे उरले ते देखील आता सागरवर येतील असं वक्तव्य नितेश राणेंनी केलंय। शिवसेना ही एकनाथ शिंदेंची असल्याचं जनतेनं सिद्ध केलं। एकनाथ शिंदे यांना शुभेच्छा देण्यासाठी मी आज ताजलँड हॉटेलला आलो। जनतेचे मी आभार मानतो। आमच्यावर विश्वास ठेवून प्रचंड बहुमतानं विजयी केलं असं वक्तव्य नारायण राणेंनी केलंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।